Audio Jungle. इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र दिनांक 29/4/2026 रोजी फिर्यादी यांची आई इंदुमती साठे हया रात्रीच्या वेळी घराचा पोर्चमध्ये झोपले असता कोणीतरी अज्ञात इसमाने मध्यरात्री त्यांचे तोंड दाबून घातक हत्याराने गंभीर जखमी करून त्यांचे गळ्यातील सोन्याचे मणी असलेली 10 ग्रॅम वजनाची पोत जबरदस्तीने काढून जबरी चोरी केली होती। त्याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे गु र क्र 155 2026 भा न्या स कलम 309 सह हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मान पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले। त्या अनुषंगाने श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शनपर सूचना देऊन तपास पथके रवाना केली। त्यानुसार सपोनी शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथक हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास करीत असताना एक इसम महिलेचे जबरदस्तीने काढून घेतलेले सोने विक्रीकरिता सराफ बाजार सोलापूर येथे जात असून तो सध्या सिद्धेश्वर मंदिर विष्णू घाटजवळ पासपोर्ट ऑफिस गेटच्या बाजूला सोलापूर या ठिकाणी थांबलेला असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने सपोनी धायगुडे व पथक यांनी सदर परिसरात जाऊन नमूद वर्णनाच्या संशयित इसमाचा शोध घेतला असता तो पोलिसांना पाहताच पळून जाऊ लागला असता नमूद तपास पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले। नमूद इसमाकडे केलेल्या चौकशीत त्याचे नाव शकील उदाशा भोसले वय 20 रामुपाईपो कोळगाव ता श्रीगाव जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे आढळले। त्याची पंचासमक्ष अंगझरती घेतली असता त्याच्याजवळ 0.8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गोलाकार मणी व सोन्याचे 2 जोड कर्णफुले मिळून आले। त्याबाबत सदर इसमाकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये त्याने व त्याचा साथीदार पशा काळे रा पुणे यांनी मिळून घराबाहेर झोपलेली महिलेला घातक हत्याराने गंभीर जखमी करून तिचे गळ्यातील सोन्याची मणी असलेली पोत जबरदस्तीने चोरल्याचे निष्पन्न झाले। तसेच त्याच्याकडे मिळून आलेले 2 जोड कर्णफुलेबाबत त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता 3 महिन्यापूर्वी बेलाटी मंगळवेढा सोलापूर हायवे लगत असलेल्या एका घरात मध्यरात्री तो स्वतः त्याचा साथीदार पशा काळी व पशा काळेचे 2 मित्र अरो मिळून घरात घुसून घरातील लोकांना घातक हत्याराने मारहाण करून 2 महिलांचे अंगावरील सोन्याचे कर्णफुले जबरदस्तीने काढून घेतलेल्या दागिन्यापैकी कर्णफुले असल्याचे सांगितले। नमूद आरोपीकडे केलेल्या उपरोक्त तपासामध्ये खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। सदरची कामगिरी मा श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, श्री गौहर हसन पोलीस उप आयुक्त मुख्यालय, डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उप आयुक्त गुन्हे विशा, श्री राजन माने मान सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, जावेद जमादार, राजकुमार वाघमारे, अभिजित धायगुडे, काशीनाथ वाघे, आबा साळवे, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार, महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे, निलोफर तांबोळी, सुमित्रा बारबोले व चालक बाळू काळे व सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे। सोलापूर शहर आयुक्तालयातील सलगर वस्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिंदे साठे वस्ती या ठिकाणी यातील फिर्यादी इंदुमती साठे वय 75 वर्षे ह्या रात्रीच्या वेळी त्यांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये नेहमीप्रमाणे झोपलेल्या असताना पहाटे साधारण 4-4:30च्या आसपास 2 अनोळखी इसमांनी त्या ठिकाणी येऊन प्रथमतः पोर्चमधील बल्ब काढून अंधार केला आणि त्यानंतर नमूद फिर्यादी महिलेचं तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि कानातील काही दागिने असे काढून घेतले। त्या दरम्यान काही धारदार हत्याराने त्यांच्या गालावरती वार केल्यामुळे त्या जखमी झाल्या होत्या। सदर गुन्ह्याची माहिती मिळताच तात्काळ माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशाने आम्ही गुन्हे शाखेच्या टीम तयार करून त्या गुन्ह्यामध्ये तांत्रिक तपास तसेच खबऱ्यांच्या द्वारे आरोपीबाबत माहिती प्राप्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला।
त्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये 2 इसम घटनास्थळापासून काही अंतरावरती संशयास्पद रीतीत फिरत असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले. ते पूर्ण तांत्रिक तपासाचा ट्रॅक केला असता सदरचे आरोपी हे रेल्वे स्टेशन परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. तसेच त्यामधील एक आरोपी हा गुन्ह्यातील सोनं विकण्यासाठी काही बाजारामध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास आम्ही API धायगुडे आणि त्यांचे पथक यांनी त्यास ट्रॅक करून पासपोर्ट ऑफिस सिद्धेश्वर मंदिराजवळ त्याला ताब्यात घेतलं. नमूद आरोपीस ताब्यात घेतलं असतं त्याच्या अंगझडतीमध्ये या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने जे आहेत ते मिळून आलेले आहेत. त्याचबरोबर नमूद आरोपीकडे अजून कौशलपूर्ण तपास केला असता यापूर्वी देखील त्यांनी अशाच प्रकारचा एक जबरी चोरीचा गुन्हा सलगवती पोलीस स्टेशन हद्दीतच बेलाटी गाव या ठिकाणी केला होता. त्या संदर्भात जो दाखल गुन्हा आहे तो गुन्हा देखील ह्या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे असे 2 गुन्हे ह्या आरोपींकडून आम्ही उघडकीस आणले आहेत. गुन्ह्यात गेलेल्या दोन्ही गुन्ह्याच्या मुद्देमालापैकी एकूण 1,37,000 किमतीचे सोने आपण हस्तगत केलेले आहे आणि यातील जो आरोपी आहे हा अहिल्यानगर जिल्ह्यामधील आहे. आरोपीचं नाव आहे शकील उदाशा भोसले, कोळगाव म्हणून गाव आहे, त्या गावातील एक आरोपी आहेत. इतर एक आरोपी जो ह्याचा साथीदार आहे त्याला देखील आम्ही शोध चालू त्याचा लवकरात लवकर अटक करून घेऊया. सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर M. राजकुमार तसेच DCP HQ गौर हसन, DCP क्राईम श्रीमती अश्विनी पाटील आणि ACP राजन माने गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.